Next agenda, Mr. Devdev sir, आपलं guest speakers speech. Mr. Devdev sir, introduction. Now we will listen our today's guest speaker, CMA RK Devdev sir. First of all, I welcome Devdev sir. He has given us a valuable time. Thank you. Today's topic of Mr. Devdev sir is finance for non-finance people. Before Mr. Devdev sir's speech, I request Preeti ma'am to introduce Mr. Devdev sir. Preeti ma'am. Yes. Thank you. One request. इतर सगळ्यांनी जर त्यांचे माईक ऑफ ठेवले तर ऍक्च्युली इको येत नाही, अदरवाइज इको येतोय. ओके, थँक्यू. सो मला खूप आनंद होतो ऍक्च्युली आज रवी सरांना इथे इंट्रोड्यूस करून देताना. त्यांचा थोडक्यात बायोडेटा मी सांगते तुम्हाला. CMA RK Devdar is MCOM LLB and FCMA. He is the first cost accountant who has qualified from Nashik. He is the gold medalist in first LLB exam of Pune University. He has got vast experience of 50 years in his professional career spanning from finance, costing, indirect taxation, management consultancy, etc. He worked as CFO in large industries for 15 years and is in practice for last 35 years. He worked as executive committee member in various organizations like CII, Maharashtra Chamber of Commerce, NIMA, etc. for 20 years. He was also a faculty member teaching CA, ICWA, CS, MBA students for nearly 40 years. He has delivered number of lectures and written numerous articles on finance, taxation, etc. He is Reiki master and regular yoga practitioner. Today's his topic is finance for non-finance people. Finance is the backbone of any business. Many entrepreneurs have got very good knowledge about their product, marketing, etc. But they lack the basic knowledge of finance, and hence the business becomes sick. Okay, so finance is a very subject covering following four main areas: financial accounting, cost accounting, management accounting, and financial management. So this lecture will try to cover these four areas in brief, which will help us to understand the basic concept of these areas. So I'm feeling very grateful to have him as a speaker on this platform. So welcome, Ravindra sir. Thank you. Yes, you can continue. ओके. कुठल्या भाषेत बोलावं? मराठी, इंग्लिश, हिंदी? मराठी चालेल. मराठीत ना? ओके. सर्वप्रथम BBNGचं मनापासून मी आभार मानतो. आणि त्याचा संबंध माझा पहिल्यापासून आहे, कारण श्रीपादजी कुलकर्णी किंवा मुकुंदजी कुलकर्णी यांचे माझे फार वर्षापासूनचे संबंध आहे. दोघांच्याही मी कन्सल्टंट होतो कंपनीचा. नितीन बेळेंचा माझा फार वर्षांपासूनचा संबंध आहे. आणि प्रीती मॅडम, आम्ही त्यांना राणी म्हणतो, ती तर आमची फॅमिली मेंबरच आहे. त्यामुळे इट इज अ ग्रेट प्लेजर फॉर मी फॉर इंटरॅक्टिंग विथ यू. श्रीपादजी कुलकर्णींनी काही वर्षांपूर्वी लावलेलं रोपटं किती मोठं झालेलं आहे, त्याचा वटवृक्ष झालेला आहे, आता लक्षात आले. 1000 पेक्षा जास्ती मेंबर्स झालेले आणि ते ग्लोबल झालेले, याचा फार मला आनंद होतो. तर आता आपण मूळ विषयाकडे वळूया. मी PPT दाखवणार आहे, PPT थ्रू प्रेझेंटेशन करणार आहे. Excuse me, sir. दिसतंय Are we का? going to get the PPT? काय सर आम्हाला PPT मिळेल सर, आम्हाला प्लीज हा? PPT मिळेल आम्हाला? हो, नक्की मिळेल, काही प्रॉब्लेम. नॉलेज इज फॉर एव्हरीबडी. आय बिलीव्ह इन दॅट. आता दिसतंय का PPT क्लिअर? येस सर. ओके, सो लेट अस स्टार्ट. प्रीती मॅडमनी म्हटल्याप्रमाणे फायनान्स इज अ व्हेरी व्हास्ट सब्जेक्ट आणि आपण सगळे एंटरप्रिन्युअर्स आहोत. त्याच्यामुळे फायनान्स इज द ब्लड ऑफ एनी बिझनेस असं म्हणतात. पण त्याच्याबद्दलच्या बऱ्याचशा
समजुती गैरसमजुती आहेत. तर आजचा आपला प्रयत्न राहील की फायनान्स थोडक्यामध्ये याच्यात काय काय कव्हर होतं आणि आपण एक बिझनेसमॅन म्हणून आपण याच्यात कसा अभ्यास करायला पाहिजे हे आपण त्याचा विचार करायला पाहिजे. तर हे मी थोडक्यात अर्धा तासामध्ये मी प्रयत्न करणार आहे. कारण हे मी जे सेशन घेतो ते प्रत्येक टॉपिकला एक एक दिवसाचं माझं सेशन असतं, फुल डे सेशन. फॉर एक्झाम्पल फायनान्शियल अकाउंटिंग 1 डे, कॉस्ट अकाउंटिंग 1 डे, ते सगळं कॉम्प्रेस करून अर्ध्या तासात बसवायचं हा फार मोठा मला प्रयत्न करावा लागलाय. पण मी आय विल ट्राय टू एक्सप्लेन. पहिलं आपण बघूया फायनान्शियल अकाउंटिंग. आता हे फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे सगळ्यांना माहिती असतं कारण आपण बिझनेस करतो. सॉरी, मला खोकला झालेला त्याच्यामुळे क्षमस्व, खोकला येईल. सगळ्यांना माहिती असतं अकाउंट्स. अकाउंट्स म्हणजे काय ते आपण म्हणतो ना, नेहमी आपण बुक कीपिंग म्हणतो किंवा प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, हे जे बनवलं त्याला फायनान्शियल अकाउंटिंग म्हणतात. काय प्रॉब्लेम काय? नाही, बाकीच्यांचे माइक्स प्लीज ऑफ ठेवा. हा, सगळ्यांनी आपले माईक ऑफ ठेवा प्लीज. तर फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे आपण म्हणतो ना प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट बनवायचं आणि ते सीए ला काम दिलं की तो सीए सगळं बघून घेतो आणि शेवटी ते बनवून आपल्याला काहीतरी देतो आणि मग आपण त्याच्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवून ते ऍक्सेप्ट करतो. आणि मग बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आपण काय, टॅक्सेशन आपल्याला इन्कम टॅक्स किती भरावं लागेल याप्रमाणे बरेचसे बिझनेसमॅन मॅनिप्युलेशन पण करतात. सीए पण त्यांना मदत करतात. मी ओपनली बोलतोय कारण हा आपला फॅमिली ग्रुप आहे. परंतु फायनान्शियल अकाउंटिंग हे अतिशय ऑब्जेक्टिव्हली आपण बघायला पाहिजे. मीटिंग चालू झाली. तुमची मीटिंग असते सकाळी. नाही ते एक सर मध्ये बाकी सॅटर्डेला तर फिजिकल प्रत्येकाने म्यूट करा. सगळ्या प्रकारची बॉक्सेस प्लीज सगळ्यांनी म्यूट करा. जे कोणी ऑडिओ वरती ऑडिओ म्यूट करा प्लीज. माझा प्रॉब्लेम मी आहे ते चालू नाही झाला अजून, त्यांच्याकडे जाऊन आलो. झूम युजर 1 मिनिट. नाही वायफाय चालू आहे सर. हॅलो. बोला सर. आता सर बोला सर. सगळ्यांचाच आवाज म्यूट झाला त्याच्यामुळे. देवदेव सर अनम्यूट करून बोला सर. म्यूट झाले सगळं. आता येतोय का आवाज? हो, येत आता यायला लागला. येतोय आवाज येतोय. ओके, ठीक. तर एक अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट्स इन्स्टिट्यूट आहे. त्यांनी फार सुंदर डेफिनेशन केलेली. अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, analyzing, summarizing in a significant manner and in terms of money, transactions and events which are in part at least of a financial character and interpreting the results thereof. थोडक्यात त्याचं सांगतो की अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग म्हणजे काय, आपण ज्या ट्रान्झॅक्शन बिझनेस ट्रान्झॅक्शन करतो तो रेकॉर्ड व्हायला त्याला जर्नल एंट्री पास करणं म्हणतात. अकाउंटच्या वाचेत जर्नल एंट्री पास करणं. क्लासिफाईंग म्हणजे काय, ते लेजर अकाउंट ओपन करणं, वेगवेगळे लेजर अकाउंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट, सॅलरी अकाउंट वगैरे वगैरे. समरायझिंग इन अ सिग्निफिकंट मॅनर म्हणजे ट्रायल बॅलन्स बनवणं, ताळेबंद ज्याला म्हणतात. आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवायचं. विच आर इन पार्ट ऑफ फायनान्शियल कॅरेक्टर अँड इंटरप्रिटिंग द रिझल्ट देअर. बेसिकली जेव्हा शेवटचं आपलं प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनतं त्याचं आपण इंटरप्रिटेशन करायला पाहिजे. म्हणजे डेबिट साईडला सगळे एक्सपेन्सेस असतात, क्रेडिट साईडला सगळे इन्कम असतात, किंवा बॅलन्स शीटला लेफ्ट साईडला लायबिलिटीज असतात, उजव्या साईडला ऍसेट असतात. त्याचं इंटरप्रिटेशन करायला पाहिजे. प्रत्येक फिगरचं आपण स्टडी करायला पाहिजे आणि एव्हरी फिगर शुड स्पीक टू अस. जसं आपण कम्युनिकेशन करतोय
आपली ऍज ए बिझनेसमन सुद्धा आपली इतकी मास्टरी पाहिजे की प्रत्येक फिगरचा सिग्निफिकन्स काय ते आपल्याला कळलं पाहिजे. तर ही थोडक्यात डेफिनेशन झाली अकाउंटची. आता या अकाउंटचा उपयोग कोणाला होतो? आपल्याला वाटतं की फक्त ते इन्कम टॅक्स साठी आणि एक फॉर्मॅलिटी आहे, लिगल आपल्याला फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायची म्हणून करून टाकू. नो, देर आर 7 युजर्स ऑफ अकाउंट. पहिलं म्हणजे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर म्हणजे मी, माझा बिझनेस आहे, मी माझे पैसे गुंतवणूक केलेली आहे, त्याच्यामुळे मला कळलं पाहिजे की माझा बिझनेस कसा चाललाय, प्रॉफिटमध्ये चाललाय, लॉसमध्ये चाललाय, माझ्या लायबिलिटीज काय, माझ्या ऍसेट्स काय, हे मला कळलं पाहिजे. म्हणजे इन्व्हेस्टर तर पहिला झाला. लेंडर्स, ज्यांनी मला लोन दिलेलं आहे, बँका असतील किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, त्यांना ते माहिती पाहिजे ना की आपण ज्याला लोन दिलंय त्याचा बिझनेस कसा चाललेला आहे. एम्प्लॉईज पण सगळे लक्ष ठेवून असतात. म्हणजे मोठ्या कंपनीमध्ये मी सांगतो की ते स्टडी करतात प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट, बिकॉज इट इज अ पब्लिक डॉक्युमेंट, इट इज अवेलेबल टू एव्हरीबडी. बेसिकली लिस्टेड कंपनीचं वगैरे बोलतोय मी. तर त्यांचंही लक्ष असतं की बिझनेस कसा चाललाय, प्रॉफिट वाढतोय का, कमी होतोय का, ऍसेट लायबिलिटी किती होत आहे. सप्लायर्स आपल्याला जे सप्लाय करतात ते पण वॉच ठेवून असतात की यांना आपण सप्लाय केलं आणि आपले पैसे बुडवले तर काय, त्याच्यामुळे ते आपल्याला इंटरेस्टेड असतात. कस्टमर्स, जे म्हणजे आपण ज्याला विकतो ते पण आपली प्रगती कशी होतीये, डबगायला येत नाहीये ना, ते पण वॉच होऊन असतात. गव्हर्नमेंट, कारण त्यांना तर टॅक्सेस वगैरे सगळे त्यांना पाहिजेच असतात. आणि शेवटी पब्लिक ऍट लार्ज, हे मोठ्या कंपन्यांबद्दल बोलतोय मी, बेसिकली लिस्टेड कंपनी जे असतात स्टॉक एक्सचेंजला वगैरे, तर पब्लिक ऑल्सो दे आर ऑल्सो इंटरेस्टेड इन दिस. सो देर आर 7 युजर्स, मेन युजर्स ऑफ दिस फायनान्शियल अकाउंटिंग. ऍडव्हान्टेजेस काय काय त्याचे? तर बेसिकली प्लॅनिंग. आपण जो बिझनेस करतो, एंटरप्रिनर असतो, त्याला प्लॅनिंग करण्यासाठी हे अकाउंटिंग फार महत्वाचं आहे. प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट, कारण त्याच्यावरूनच आपल्याला प्लॅनिंग केलं तर डिसिजन मेकिंग करता येतं की कुठला खर्च आपण जास्ती करतोय, आपलं इन्कम कुठे आपण वाढवू शकतो आणि मग आपण प्रॉफिट कसा वाढवू शकतो. त्याच्यामुळे प्लॅनिंग आणि डिसिजन मेकिंगला हे अकाउंट यूज करणं, त्याचा वापर करणं हे फार महत्वाचा एक मुद्दा आहे. कंट्रोल करणं, मी म्हटलं ना, बेसिकली कंट्रोल खर्चाचा करता. प्रॉफिट कशाला वाढेल? एक तर खर्च कमी करायला पाहिजे किंवा आपलं इन्कम वाढवायला पाहिजे. त्याच्यामुळे ते दोन्ही कंट्रोल कसं करायचं हे आपल्याला अकाउंट सांगतं. रिप्लेसमेंट ऑफ मेमरी. आपल्या बिझनेसमध्ये आपण शेकडो ट्रान्झॅक्शन करत असतो. त्या ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवणं इम्पॉसिबल आहे. मग ते लक्षात कशाला ठेवायचं? जर आपण रेकॉर्ड करून ठेवलं तर एनी टाइम वी कॅन रिट्राईव्ह दॅट डेटा आणि आपल्याला समजून जातं. त्याच्यामुळे दिस इज द ग्रेट ऍडव्हान्टेज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ मेमरी. कंपॅरेटिव्ह स्टडी, मागच्या वर्षी आपली काय पोझिशन होती, या वर्षी काय पोझिशन आहे, गेल्या 3 वर्षात काय पोझिशन होती, मग आपण ग्राफ करू शकतो, त्याचा चार्ट करू शकतो आणि मग आपण कुठे प्रगती करतोय का, कुठे काय करायचं ते आपण बघू शकतो. त्याच्यामुळे कंपॅरेटिव्ह स्टडीला आपल्याला उपयोग होतो. सेटलमेंट ऑफ टॅक्सेस अँड लायबिलिटी, इन्कम टॅक्स बेसिकली आहे. जीएसटी आता आहे, सगळ्यांना लागू आहे. त्याच्यामुळे ते टॅक्स लायबिलिटी सॅटिस्फाय करण्यासाठी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला सुद्धा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट अकाउंट सबमिट करावं लागतं. एव्हिडन्स इन द कोर्ट, समजा काही कोर्टामध्ये आपली केस चालली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला तो उपयोग होतो, कारण अकाउंट फायनान्शियल पोझिशनसाठी ते फार महत्वाचं असतं. आणि सेल ऑफ बिझनेस, जेव्हा सेल, अमालगमेशन, मर्जर, ऍक्विजिशन असे होतात त्यावेळी फायनान्शियल अकाउंटिंग इज द बेस आणि त्याच्यावरच सगळे ट्रान्झॅक्शन किंवा निगोशिएशन ठरतात. त्याच्यामुळे दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. आणि हे फक्तच बिझनेस लोकांनाच नाही तर बाकीच्यांना पण त्याचा उपयोग होतो. हे सगळ्यांना, बहुतेकांना माहिती असेल, जे अकाउंटची त्यांना साधारण माहिती आहे की अकाउंटिंग प्रोसिजर काय असते. तर कुठलीही ट्रान्झॅक्शन झाली, बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे आय परचेस मटेरियल परचेस केलं किंवा सॅलरी दिली, रेंट दिलं, कुठलीही ट्रान्झॅक्शन असली ती पहिली रेकॉर्ड करायची. त्याला म्हणतात जर्नल एंट्री, जेव्ही म्हणतात, जर्नल व्हाउचर किंवा जर्नल एंट्री. हे बेसिक नॉलेज सगळ्यांना असेल. त्या एंट्री झाल्यानंतर त्याचं पोस्टिंग इन टू लेजर अकाउंट, वेगवेगळी लेजर अकाउंट ओपन केली जातात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सॅलरी अकाउंट, रॉ मटेरियल अकाउंट किंवा रेंट अकाउंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट, सगळे अकाउंट
किंवा इन्कमचे असतील, सेल अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट काय असतील ते अकाउंट्स ओपन केले जातात. नंतर मग वर्षाच्या शेवटी, आता आपण एप्रिल टू मार्च हे गृहीत धरतो वर्ष, ते वर्ष संपायला आलं की सगळी अकाउंट जी असतात ती बंद करायची, क्लोजर ऑफ अकाउंट त्याला म्हणतात, आणि त्याचा बॅलन्स काढायचा प्रत्येक. एक तर डेबिट बॅलन्स असेल किंवा क्रेडिट बॅलन्स असेल. अकाउंटमध्ये हे दोनच प्रकारचे असतात बॅलन्स, डेबिट किंवा क्रेडिट, कारण ड्युएल एंट्री म्हणतात, ड्युएल एंट्री कन्सेप्ट त्याला म्हणतात. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज गॉट टू इफेक्ट्स, वन डेबिट अँड इक्वल अँड अपोजिट सेम अमाऊंट क्रेडिट. त्याच्यामुळे त्याचं बॅलन्सिंग करायचं प्रत्येक अकाउंटला, आणि मग ते डेबिट क्रेडिट जे बॅलन्सेस असतात त्याचं एक स्टेटमेंट बनवायचं, त्याला ट्रायल बॅलन्स म्हणतात किंवा ताळेबंद म्हणतात. आणि त्या ट्रायल बॅलन्स वरून फायनल अकाउंट म्हणजे काय, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता त्याच्यात आणखी मॅन्युफॅक्चरिंग तुमचं जर असेल तर त्याला आणखी एक मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट म्हणतात, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ते बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग म्हणजे काय, तर आपले ग्रॉस, आपला रिसीट्स किती झाला सेल्स, आणि त्याच्यासाठी झालेला खर्च. समजा मॅन्युफॅक्चरिंग असेल तर ओनली फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस दे आर टेकन इन टू अकाउंट आणि ग्रॉस प्रॉफिट काढलं जातं. आणि मग ग्रॉस प्रॉफिट मधनं बाकीचे एक्सपेन्सेस म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ते मायनस केले जातात, नेट प्रॉफिट काढलं. आणि मग तो नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस असेल तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर केला जातो, आणि बॅलन्स शीट बनतं ऍसेट्स अँड लायबिलिटीज. त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते आपल्याला काय सांगतं की आपला धंदा मध्ये किती प्रॉफिट झाला आणि किती लॉस झाला किंवा किती लॉस झाला ते आपल्याला कळतं. परंतु बॅलन्स शीट ऑल्सो इज इम्पॉर्टंट, कॅन दॅट गिव्स यू द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. कारण आपण बिझनेस करत जातो, प्रॉफिट होत जातो, परंतु आपल्या लायबिलिटीज वाढत जातात, आणि एक दिवस असा येतो की लायबिलिटीज इतक्या वाढतात की आपल्याला धंदा करणं मुश्किल होऊन जातं. त्याच्यामुळे आपल्या लायबिलिटीजवर वॉच पाहिजे. आपल्या लायबिलिटीज फार वाढत नाहीयेत ना. लायबिलिटीज म्हणजे कुठलं, आपलं कॅपिटल ऑल्सो इज आवर लायबिलिटी. कारण आरके देवधर इज डिफरंट अँड आरके देवधर बिझनेस इज डिफरंट. त्याला आम्ही एंटिटी कन्सेप्ट म्हणतो, जसं डिफरंट एंटिटीज. त्याच्यामुळे आरके देवधरनी कॅपिटल भांडवल गुंतवलेलं आहे, दॅट ऑल्सो इज ए लायबिलिटी फॉर द बिझनेस. वन डे बिझनेस हॅज टू रिटर्न बॅक दॅट कॅपिटल टू आरके देवधर, हे लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर मग काही लोन घेतले असतील, बाकीचे आणखीन काय असतील, तर ते सगळ्या लायबिलिटीज लेफ्ट साईडला बॅलन्स शीटच्या ते तुम्हाला माहिती आहे सगळं. आणि ऍसेट आपले किती आहेत ते लक्षात पाहिजे. ऍसेटचे पण सुद्धा फिक्स ऍसेट, करंट ऍसेट, ते सगळे प्रकार असतात, त्याच्यावर आपला वॉच ठेवायला पाहिजे. तर ही सगळी बेसिक अकाउंटिंग प्रोसिजर्स, आणि ती फायनान्शियल अकाउंटिंगला फार महत्वाची असते. बरं, हे अकाउंटिंग करणं एवढं सोपं आहे का? नाही. म्हणजे मी अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट आहे म्हणून सांगत नाही, परंतु एवढे 11 प्रिन्सिपल्स फॉलो करावं लागतात, त्याला रूल्स असतात. हे रूल्स फॉलो करून अकाउंटिंग करावं लागतं. आणि त्याला गुड अकाउंटंट असतो तो हे सगळे रूल्स फॉलो करून अकाउंट रायटिंग करतो. मग तो सीएस पाहिजे किंवा सीएमए आयसीडब्ल्यूएस पाहिजे असं काही नाही. एनी बीकॉम ऑल्सो कॅन डू इट, फॉर नॉन ग्रॅज्युएट ऑल्सो कॅन डू इट. पण ही प्रिन्सिपल्स फॉलो करावं लागतात. आता हे 11 प्रिन्सिपल्स आहेत, ते एक्सप्लेन करायला आपल्याला वेळ नाही. एक दोन तुम्हाला उदाहरणादाखल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एंटिटी कन्सेप्ट मी तुम्हाला म्हटलं ना की बिझनेस इज डिफरंट अँड ओनर इज डिफरंट, हे नेहमी भान ठेवायला पाहिजे. नाहीतर मग गोंधळ होऊन जातो. हे काय माझेच बिझनेस आहे, माझेच पैसे आहेत. नो, इट्स अ डिफरंट थिंग. त्याला एंटिटी कन्सेप्ट म्हणतात. हिस्टॉरिकल कॉस्ट अकाउंट्स हे सगळं जे आहे फायनान्शियल अकाउंटिंग, हे सगळं हिस्टॉरिकल असतं, म्हणजे आधी घडलेलं असतं त्याचं अकाउंटिंग करा. आणि प्रॉफिट अँड लॉस बनवणं वगैरे हे सगळं पोस्टमॉर्टेम म्हणतो आम्ही. म्हणजे मार्चला संपतं वर्ष संपलं, त्याचं आपण अकाउंट केव्हा करतो? एप्रिल, मे, जून, जुलै, सप्टेंबर, कधी आपलं करतो. म्हणजे ज्यांचं टॅक्स ऑडिट असतं त्यांना तर ऑक्टोबर तिथपर्यंत चालतं. तेव्हा आपल्याला कळते की अरे आपण किती प्रॉफिट केला किंवा लॉस केला, किंवा आपल्या ऍसेट्स काय, बॅलन्स शीट काय. सो इट इज अ हिस्टॉरिकली बेस्ड अकाउंटिंग आणि इट इज अ पोस्ट मॉर्टेम. सो इट इज नॉट ॲट ऑल युजफुल डे टू डे कंट्रोल करण्यासाठी. त्याला म्हणतात, त्याला कॉस्टिंग येतं, ते नंतर येतं.
किंवा ड्युएल ऍस्पेक्ट म्हणजे एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज गॉट टू इफेक्ट्स, डेबिट अँड क्रेडिट. हे असे 11 प्रिन्सिपल्स आहेत, रूल्स आहेत, ते फॉलो करून तुम्हाला अकाउंटिंग करावं लागतं आणि मगच त्याला प्रॉपर अकाउंटिंग केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामुळे दिस इज इन शॉर्ट फायनान्शियल अकाउंटिंग. हे बऱ्याचशा आपल्या लोकांना माहिती आहे, कारण आपण बिझनेस करतो, आपण अकाउंट्स हे बघतो, आपण कोणी अकाउंटंट ठेवलेला असतो, त्याचे आपल्याला बघतात. काही काही जे चांगले, ज्याला फायनान्समध्ये इंटरेस्ट घेऊन जे बिझनेस एंटरप्रिन्युअर असतात, ते आणखी याच्यात इंटरेस्ट घेतात, ते क्वेश्चन करतात अकाउंटंटला, ही फिगर कशी आली, ती फिगर कशी आली, मला एक्सप्लेन कर, आणि मग त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतात. तर हे झाला पहिला आस्पेक्ट फायनान्शियल अकाउंटिंग. लेट अस कम टू कॉस्ट अकाउंट, कॉस्टिंग ज्याला म्हणतात. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्टिंग ना ते फक्त मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजला लागू आहे. आम्ही तर काय ट्रेडिंग करतो, आमची काय सर्व्हिस इंडस्ट्री आहे, आम्ही सर्व्हिस देतो, मग आम्हाला कशाला कॉस्टिंग पाहिजे. हे इट इज अ रॉंग मोशन. कॉस्ट अकाउंटिंग is required for every business, every type of business, whether it is in manufacturing sector or service sector. कुठल्याही सेक्टरला असलं, ट्रेडिंग असेल, त्याला कॉस्टिंग पाहिजेच. त्याचं स्वरूप वेगवेगळं बदलत जातं, परंतु कॉस्टिंगचे ऍडव्हान्टेजेस एवढे आहेत की ते जर पाहिजेत आपल्याकडे. ते थोडंसं क्लिष्ट आहे, म्हणजे त्याचा जास्ती डेटा कलेक्शन करावं लागतो, डेटा अनालिसिस करावं लागतं, त्याचं इंटरप्रिटेशन करावं लागतं. परंतु पहिलं आपलं फायनान्शियल अकाउंटिंग इज अ बेस. हे कसे डेव्हलपमेंट, इव्होल्युशन कशी होत गेली. पहिल्यांदा सुरू झालं फायनान्शियल अकाउंट, म्हणजे अकाउंटिंग, बिझनेसचं लिहायचं. ते हजारो वर्षापासून आहे. त्याचं ते कुठे उगम झाला त्याचं कोणाला काही माहिती नाही. म्हणजे तुम्ही जर चाणक्याचं अर्थशास्त्र वाचलं, कौटिल्यचं अर्थशास्त्र, त्याचे तुम्हाला ट्रेसेस दिसतील अकाउंट्सचे, तर ते फार पुराण आहे. पण हे कॉस्ट अकाउंटिंग वगैरे जे आहे ते या 19th सेंचुरी 20th सेंचुरीमध्ये सुरू झालं आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस खूप लोकांना कळायला लागले, म्हणून ते डेव्हलप जास्ती झालं. नंतर मग आलं मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि आता लेटेस्ट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट, ते आपण बघणार. तर कॉस्ट अकाउंटिंगची आपण डेफिनेशन बघू. परत ही लंडनची इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, इंग्लंड. ही पण अतिशय सुंदर डेफिनेशन. बघा, नीट वाचा. कॉस्ट अकाउंटिंग इज द ऍप्लिकेशन ऑफ costing and cost accounting principles, methods and techniques to the science, art and practice of cost control and the ascertainment of profitability. It includes the presentation of information derived therefrom for the purpose of managerial decision making. अतिशय महत्वाचे डेफिनेशन. बघा, ऍप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल, म्हणजे जशी अकाउंट्स मध्ये तुम्हाला प्रिन्सिपल सांगितली तशी कॉस्टिंगची पण प्रिन्सिपल्स आहेत. त्याला आता आपल्याला एक्सप्लेन करायला वेळ नाही. त्याच्या मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ कॉस्टिंग, म्हणजे कुठल्या इंडस्ट्रीला कुठली मेथड, कॉस्टिंग मेथड वापरायची, दॅट ऑल्सो इज सेट. आणि त्याचे टेक्निक्स पण आहेत. मेथड्स आर डिफरंट अँड टेक्निक्स आर डिफरंट. ते तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो. टू द सायन्स, आर्ट अँड प्रॅक्टिस, एव्हरी वर्ड इज इम्पॉर्टंट. बघा, हे सायन्स आहे. सायन्स म्हणजे काय? इट हॅज टू बी सिस्टमॅटिक अप्रोच, हॅज टू बी देअर, and based on experiments. What is science? Science is the conclusions drawn from the experiments made, and that is general. It is principles, general principles are drawn which has got the universal application. त्याला म्हणतात सायंटिफिक प्रिन्सिपल्स. कॉस्टिंगचं पण तसंच आहे. थोडंफार इकडे तिकडे गेलं तरी इट इज व्हेरी व्हेरी ऑब्जेक्टिव्ह, इट इज नॉट सब्जेक्टिव्ह. आर्ट आहे ती. 2 कॉस्ट अकाउंटंट पास आउट झाले आयसीडब्ल्यू किंवा सीएमए म्हणतात आता, किंवा सीए म्हणा तुम्ही, ते दोघे जण तेवढेच एक्सपर्ट असतील असं नाही. दोघे पास झालेले आहेत, दोघांचे ज्ञान सारखंच आहे, क्वालिफिकेशन सेम आहे. आणि पण एक, वन इज अ गुड आर्टिस्ट अँड वन इज नॉट दॅट गुड आर्टिस्ट, आणि इट इज अन आर्ट ना. आता परीक्षित साहेबांनी जसं सांगितलं, तर योगा असा आहे परीक्षित साहेब, की माझं आता इंटिरियरचं काम चालू आहे माझ्या फ्लॅटचं, त्याच्यामुळे मला बरेचसे इनपुट्स तुमच्याकडनं मिळाले, आणि ते डिलेट काय, तो कुठला क्लॉज होता शेवटचा, तो तर मी पहिल्यांदा, आता मी ताबडतोब माझ्या इंटिरियरला पकडतो, सांगतो तो क्लॉज टाकून घेतो. थँक्यू थँक्यू.
थँक्यू परिसर सर. थँक्यू आर्ट आली सर. आणि प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस म्हणजे काय, टेडली ते करायला पाहिजे. ऑफ काय, ऑफ कॉस्ट कंट्रोल आणि असर्टेनमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी. बघा, शब्द प्रॉफिटने वापरलेला प्रॉफिटेबिलिटी शब्द वापर. प्रॉफिटेबिलिटी इज डिफरंट फ्रॉम प्रॉफिट. प्रॉफिट्स आर ऍब्सोल्यूट फिगर्स. माझ्या धंद्याने किती प्रॉफिट केला, 25 लाख प्रॉफिट केला, 1 कोटी प्रॉफिट केला, दॅट इज प्रॉफिट. प्रॉफिटेबिलिटी मीन्स ॲबिलिटी टू जनरेट प्रॉफिट. बघा, प्रत्येक बिझनेसची ॲबिलिटी टू जनरेट प्रॉफिट माझी किती आहे हे मला कळलं पाहिजे. आणि इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. म्हणजे 1 कोटी प्रॉफिट का एका बिझनेसनी केला 1 कोटी प्रॉफिट, दुसऱ्या बिझनेसनी केला 2 कोटी प्रॉफिट. सिमिलर इंडस्ट्रीज आहे, सिमिलर प्रोडक्ट आहे, सेम आहे सगळं बाकीचं. मग तुम्ही म्हणाल अरे 2 कोटी प्रॉफिट केला ना की मस्त चालली हा कंपनी, सॉलिड. अरे पण त्या 1 कोटीचा सेल किती होता कंपनीचा, 2 कोटीवाल्याचा सेल किती होता, म्हणजे किती सेलवर त्यांनी 1 कोटी प्रॉफिट कमवलाय, किती सेलवर त्यांनी किती 2 कोटी प्रॉफिट कमवलाय, भांडवल किती नेमलं गुंतवलेलं आहे, त्याला कॅपिटल एम्प्लॉईड म्हणतात. तर इट इज अवर कम्पॅरेटिव्ह फिगर्स, त्याला प्रॉफिटेबिलिटी म्हणतात. तो प्रॉफिटेबिलिटी इज अ रेशिओ. तर माझ्या बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी किती आहे आणि ती मी वाढवतोय का. नुसती प्रॉफिट वाढत गेला पण तिथे सेलही वाढत चाललाय. सेल वाढला चौपट, प्रॉफिट वाढला दुप्पट. नॉट गुड, नॉट गुड, बिकॉज प्रॉफिटेबिलिटी percentage has not increased, it is decreased. So that costing tells you profitability. It includes the presentation of information derived there. कॉस्टिंग इतकं डिटेलमध्ये करावं लागतं. प्रत्येक प्रोडक्टचं, समजा तुमच्याकडे तुम्ही 10 प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करत असाल किंवा ट्रेडिंग करत असाल किंवा तुम्ही सर्व्हिस देत असाल वेगवेगळ्या प्रकारची, तर प्रत्येक प्रोडक्टचं तुम्हाला कॉस्ट काढावं लागते. त्याच्यासाठी डेटा कलेक्ट करावा लागतो. रॉ मटेरियल काय आहे, लेबर काय आहे, युटिलिटीज कुठल्या वापरल्या, इलेक्ट्रिकल कन्झम्पशन किती आहे, वेस्टेज किती आहे, रिजेक्शन किती, एकदम डिटेलमध्ये सगळं जावं लागतं. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या प्रत्येक खर्चाची चिरफाड करावं लागतं आणि त्याचा सोर्स काय आहे त्याचं करावं लागतं. त्याच्यासाठीच तुम्हाला इन्फॉर्मेशन खूप गोळा करावं लागते. मगच तुम्हाला कॉस्ट कंट्रोल आणि मॅनेजरियल डिसिजन घेता येतात. त्याच्यामुळे अतिशय सुंदर डेफिनेशन ही इंग्लंडची इन्स्टिट्यूट इज अ पेरेंट इन्स्टिट्यूट. आपले इंडियन आमची जी इन्स्टिट्यूट आहे त्याला इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स म्हणतात ऑफ इंडिया. पण ही लंडनची इंग्लंडची जी याच्या आधीपासून सुरू झालेली आहे, तर ती डेफिनेशन मी कोट केली. आता या कॉस्टिंगचे ऍडव्हान्टेजेस कोणाकोणाला, म्हणजे काय काय ऍडव्हान्टेजेस आपल्याला, कशासाठी करायचं कॉस्टिंग. बेसिकली टू असर्टेन द कॉस्ट. माझे समजा 10 प्रोडक्ट्स आहेत किंवा 5 प्रोडक्ट्स आहेत, मी मॅन्युफॅक्चर करतो. प्रत्येक प्रोडक्टची मला कॉस्ट म्हणजे त्याच्यावर किती खर्च होतोय ते कळलं पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस मध्ये काय होतं, टोटल आपल्याला खर्च करतो. टोटल रॉ मटेरियल कन्झम्पशन 15 लाख. अरे पण ते माझे 4 प्रोडक्ट्स आहेत ABCD. त्या ए प्रोडक्टवर रॉ मटेरियल किती खर्च झाला, बी वर किती खर्च झाला, ते मला कुठे कळतं प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यासाठी मला अनालिसिस करावं लागतं आणि 15 लाखाची मला चिरफाड करावं लागते की हा ए वर इतका खर्च झाला, बी वर इतका झाला, टोटल 15 लाख. तसंच लेबर, तसंच इलेक्ट्रिसिटी, तसंच सगळे तुम्ही प्रॉफिट अँड लॉसचे डेबिट साईड घ्या. त्याचा प्रोडक्ट वाईज आता मी 2-3 प्रकारच्या सर्व्हिसेस देत असतो, तर त्या सर्व्हिस वाईज मला कॉस्ट काढावा लागतो. तो प्रॉफिट अँड लॉस गिव्स मी द कॉम्प्रिहेन्सिव्ह टोटल पिक्चर, वेर ॲज कॉस्टिंग गिव्स मी प्रोडक्ट वाईज कॉस्ट. आणि प्रोडक्ट वाईज कॉस्ट आल्याशिवाय तुम्हाला ती कंट्रोल करता येत. मला रॉ मटेरियल कॉस्ट कमी करायची, रॉ मटेरियल कुठे कमी करायची, कुठल्या प्रोडक्टमध्ये मी जास्त रॉ मटेरियल खर्च करतोय किंवा लेबर कॉस्ट खर्च करतोय किंवा युटिलिटी खर्च करतोय, माझी एम्प्लॉई कॉस्ट कुठे जास्त आहे, ते तुम्हाला प्रोडक्ट वाईज कळल्याशिवाय यू कॅनॉट कंट्रोल इट. कंट्रोल आणि रिडक्शन, दुसरं आहे रिडक्शन, त्यात फरक आहे. लोक एकच वापरतात, कंट्रोल ऑफ कॉस्ट आणि रिडक्शन ऑफ कॉस्ट. नो, कंट्रोल मीन्स वी हॅव टू डिसाइड द पॅरामीटर्स, म्हणजे बजेट, आणि त्या बजेटच्या वरती कॉस्ट द्यायला नको. म्हणजे त्याच्या खाली, त्या लाईनच्या खाली मला खेळायचंय. दॅट इज कॉल्ड कंट्रोल. म्हणजे यस, आय एम कंट्रोलिंग माय कॉस्ट. व्हॉट इज रिडक्शन? कॉस्ट रिडक्शन इज व्हेरी डिफिकल्ट. कॉस्ट रिडक्शनची डेफिनेशन असं आहे, इट इज परमनंट रिडक्शन in the cost without
impairing the quality, utility and the म्हणतात तिसरा काहीतरी फॅक्टर आहे तो कॉस्ट. म्हणजे त्याची क्वालिटी कमी व्हायला नको, युटिलिटी कमी व्हायला नको. ते राखून तुम्हाला कॉस्ट कंट्रोल करा, कॉस्ट रिडक्शन करायची. म्हणजे समजा मी एक फॅन बनवतोय, त्या फॅनची माझी आज कॉस्ट आहे 450 रुपये. ती मला कॉस्ट कमी करायची. आता 4 पाती आहेत त्या कॉस्ट फॅनला. कॉस्ट कमी करायची असं ना, एक पातं कमी करून टाका, माझी कॉस्ट कमी होईल. Is it a cost reduction? It is not a cost reduction because you are reducing the utility of that product. So utility कमी व्हायला नको, त्याची म्हणजे युटिलिटी म्हणजे उपयोग, आणि त्याची व्हॅल्यू पण रिडक्शन व्हायला नको. दॅट इज कॉल्ड कॉस्ट रिडक्शन. दॅट ऑल्सो इज ऍडव्हान्टेज. नंतर मग कॉस्टिंग केल्यामुळे काय होतं, वी कॅन आयडेंटिफाय द अनप्रॉफिटेबल ऍक्टिव्हिटीज, लॉसेस. एक्झॅक्टली माझा लॉस कुठे होतोय ते मला कळतं, आणि ते कळल्यानंतर मला त्याच्यावर कंट्रोल करता येतं. टू प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट, टॉप मॅनेजमेंटला ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह नसतात. आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री किंवा एंटरप्रिनर असो, मिडियम स्केल असो, त्यांना कळतं की काय काय रोजचं चाललेलं आहे. पण ऍज युअर बिझनेस ग्रोज दिस बिकम मोर इम्पॉर्टंट बिकॉज यू हॅव टू हॅव द अप टू डेट नॉलेज अँड फिगर्स एव्हरी डे ऑनलाईन पाहिजे आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं की वन ऑफ द ड्रॉबॅक ऑफ अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग इज ते वर्ष संपल्यानंतर आपल्याला काही महिन्यानंतर कळतं की किती प्रॉफिट झालाय, लॉस झालाय. पण हे कॉस्टिंग इज ऑनलाईन, आणि त्याच्यामुळे लगेच आपल्याला कळतं आणि आपल्याला ऍक्शन घेता येतं. मग गव्हर्नमेंटला डेटा लागतो, त्यासाठी कॉस्टिंग लागतं, ट्रेड युनियन्स लागतात, आणि बेसिकली कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ आयडियल कपॅसिटी. आयडियल कपॅसिटी फार महत्वाची आहे. बेसिकली जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जे आहे, आपण एवढी गुंतवणूक करून ठेवतो, ती खरी कपॅसिटी आपण वापरतोय का? बऱ्याचशा बाबतीमध्ये 50%, 60% कपॅसिटी युटिलायझेशन होतं, आणि कपॅसिटी युटिलायझेशन कमी झालं की कॉस्ट वाढली. मोर इज द कपॅसिटी युटिलायझेशन, लेस इज द कॉस्ट. त्याच्यामुळे ही आयडियल कपॅसिटीची कॉस्ट काढायची. ती पण रुपीज पैशामध्ये जेव्हा आपण मॅनेजमेंटला देतो तेव्हा त्याला करतो, अरे माझी कपॅसिटी युटिलायझेशन आहे 60%, पण दॅट इज इक्विव्हॅलंट टू 50 लाख रुपीज. म्हणजे 50 लाख म्हटल्यानंतर त्याला ती फिगर फार डोक्यात जाते, आणि मग ते नाही आपल्याला कपॅसिटी युटिलायझेशन वाढवायला पाहिजे. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉस्टिंग. मेथड्स ऑफ कॉस्टिंग मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळ्या याला सब थोडे 12% असं नाही करता येत. प्रोडक्ट वाईज ब्रिक्स मी एक्झाम्पल दिलं, त्याला सिंगल युनिट कॉस्टिंग म्हणतात किंवा आउटपुट. म्हणजे एका 1 मेट्रिक टन कोण किंवा तुमच्या काय 1000 ब्रिक्स असतील, त्याच्या ब्रिक्सची कॉस्ट, ती त्याला सिंगल ऑर आउटपुट कॉस्टिंग म्हणतात. जॉब कॉस्टिंग म्हणजे वेन एव्हरी ऑर्डर इज डिफरंट. म्हणजे मोल्ड, डाय, जिग, फीचर. जो कस्टमर येतो, मला असा असा मोल्ड करून पाहिजे, मला असा असा डाय करून पाहिजे, ओके, मग तुला मी करून देतो. मग त्याचं कॉस्टिंग वेगळ्या पद्धतीने करावं. बॅच कॉस्टिंग म्हणजे छोटे छोटे जे प्रोडक्ट्स असतात, स्क्रू, वॉशर, दे आर इन मिलियन्स जे बनतात, थाउजंड्स अँड लॅक्स, त्यांना बॅच कॉस्टिंग, बॅच ऑफ 1000, बॅच ऑफ 10,000 असं कॉस्टिंग करावं. ज्या रेग्युलर केमिकल इंडस्ट्रीज किंवा टेक्सटाईल असतात, कंटिन्युअस प्रोसेस इंडस्ट्री, त्यांना प्रोसेस कॉस्टिंग करावं लागतं. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सिव्हिल कन्स्ट्रक्शन, त्याला कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मेथड वापरावं लागते. ट्रान्सपोर्ट, हॉस्पिटलायझेशन किंवा एनी ऑपरेटिंग, एनी सर्व्हिस, फॉर एक्झाम्पल परीक्षित साहेबांचं आहे, त्याला ऑपरेटिंग कॉस्टिंग लागेल, बिकॉज ही इज इन सर्व्हिस इंडस्ट्री. आर्किटेक्ट्स आहेत किंवा कोणी कन्सल्टंट्स आहेत, काही असतील, रेस्टॉरंट्स आहेत, त्यांना ऑपरेटिंग कॉस्टिंग लागतं. ट्रान्सपोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्याला ऑपरेटिंग कॉस्टिंग मेथड लागते. म्हणजे जो चांगला कॉस्ट अकाउंटंट असतो त्याला ते कळलं पाहिजे की कुठली मेथड वापरायची, नाही तर आपल्या सगळ्यांना एकच वापरायला लागली तर गडबड. आणि मेथड्स, टेक्निक्स आर डिफरंट. टेक्निक्स म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग आणि बॅटरी कंट्रोल. ते आपण पुढे येणारे मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये, तेव्हा ते आपण नंतर. तिसरा आस्पेक्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. पहिलं फायनान्शियल झालं, दुसरं कॉस्टिंग झालं, मॅनेजमेंट अकाउंटिंग. ही आणखीन लेटेस्ट कन्सेप्ट आहे. म्हणजे यू कॅन से 1950-60s मध्ये ते सुरू झाले, जेव्हा कॉम्पिटिशन खूप वाढली प्रचंड.
आणि कॉस्टिंग सुद्धा कमी पडायला लागलं, तेव्हा मग काय करायला पाहिजे, म्हणून शोध सुरू झाला. हे पण सगळ्या बिझनेसेसना लागू आहे. असं मुळीच समजू नका की हे सगळं मी लार्ज स्केल इंडस्ट्रीजला मल्टीनॅशनल साठी बोलतोय. नाही, हा माझा अनुभव आहे गेल्या 50 वर्षांचा. हे सगळे टेक्निक्स मी स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला, मॅन्युफॅक्चरिंगला, सर्व्हिस इंडस्ट्रीजला पण मी वापरलेले आहे. तुम्हाला काय सांगू, मी इडली सांबारचं पण कॉस्टिंग केलेलं आहे, रेस्टॉरंटचं कॉस्टिंग केलेलं आहे. सो इट इज ऍप्लिकेबल एव्हरीवेअर. डोंट बी अंडर रॉंग इम्प्रेशन की हे सगळं जे आहे ते आपल्यासाठी नाहीये. माझं तर काय, फक्त मी काय म्हणून मी करते, मी चहा घेते, चहा विकते. प्रीती मॅडम जर शी इज इन टी बिझनेस. नाही, हे सगळं मला काय लागू नाही, सगळ्यांना लागू. आणि हे लागू केलं ना तर तुमची प्रॉफिटेबिलिटी एवढी वाढेल, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. मिराकल, अल्लादीन्स मॅजिक लॅम्प हे सगळे टेक्निक म्हणजे जे आहेत ती. आणि आय डन इट इन सो मेनी. म्हणजे जेव्हा मी नोकरीला होतो व्हीआयपी कंपनी तेव्हाही केलंय, ऍज ए कन्सल्टंट म्हणून तेव्हाही केलं. त्याच्यामुळे हे एक्सपिरियन्स हे बोल आहे. ओके, व्हॉट इज मॅनेजमेंट अकाउंटिंग? Management accounting is the practice of identifying, measuring, analyzing, and interpreting financial information to help internal management in making informed decisions. बघा, ही डेफिनेशन मी निवडली आहे ना, ती फार विचार करून निवडली. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द प्रॅक्टिस ऑफ आयडेंटिफाईंग. पहिल्यांदा आपल्याला फायनान्शियल इन्फॉर्मेशन जी आहे ती आयडेंटिफाय करावी लागते, म्हणजे आधी शोधावं लागते आणि दाखवावं लागते. येस. नंतर मेजरमेंट करावं लागते, त्याची अनालाइज करावं लागते, पृथक्कीकरण करावं, आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन करायचं. म्हणून म्हटलं ना की फायनान्शियल की प्रत्येक फिगर यू शुड दॅट शुड स्पीक टू यू, की ही फिगर काय आहे, ती फिगर काय आहे, आणि त्याची जे टेक्निक्स आहेत ते फार कळले पाहिजे. ते कशासाठी करायचं सगळं? टू हेल्प इंटरनल मॅनेजमेंट. बघा, मॅनेजमेंट अकाउंटिंग इज ओनली फॉर इंटरनल मॅनेजमेंट. इट हॅज नथिंग टू डू विथ द गव्हर्नमेंट ऑर युनियन और बाकीचा काही संबंध नाही. हे फक्त टॉप मॅनेजमेंटला किंवा ओनर जो असतो, बिझनेस एंटरप्रिनर जो असतो, त्याच्यासाठी लागलेली टेक्निक्स जे आहे ते मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे. फॉर व्हॉट? इन मेकिंग इन्फॉर्म्ड डिसिजन्स. आपण बिझनेसमध्ये डिसिजन घेतो, ते बऱ्याचशा आपण गट लेवल फिलिंगवर डिसिजन घेतो, किंवा मग कायदे आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतं त्याच्यावर आपण डिसिजन घेतो. 2-4 आपण सेमिनार ऐकतो त्याच्यावर डिसिजन घेतो. काहीतरी आपण वाचतो त्याच्यावर आपण डिसिजन घेतो. पण आपल्या बिझनेसचं आपण अनालिसिस करून, इंटरप्रिटेशन करून आपण ते इन्फॉर्म डिसिजन घेतलेले आहेत का? इन्फॉर्म डिसिजन म्हणजे डिसिजन बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन. ते फार महत्वाचं आहे, आणि ते आपला त्याचा पाच त्याचा काटाकीट काढायला पाहिजे. आपण काय आहे, फक्त सेल वाढवत जातो, सेल वाढवत जातो. आपण सेल वाढवला की प्रॉफिट वाढतो असं नाहीये. लक्षात आलं का तुम्हाला? बऱ्याचशा रॉंग कन्सेप्ट आहे. माझा मागच्या वर्षी 20 लाख होता, आता मी 25 लाख सेल केला. बॉटम लाईन काय आहे ते बघत नाही. बॉटम लाईन इज इम्पॉर्टंट. वाय यू आर डुईंग बिझनेस? टू अर्न प्रॉफिट अँड टू इन्क्रीज प्रॉफिट, नॉट द सेल्स. सेल कमी करून सुद्धा प्रॉफिट वाढवता येतो, लक्षात घ्या. आणि इट इज पॉसिबल. सेल कमी झालाय आणि प्रॉफिट वाढलाय, पॉसिबल. कारण तुम्ही अनप्रॉफिटेबल प्रोडक्ट्स आणि अनप्रॉफिटेबल ऍक्टिव्हिटीज तुम्ही कमी केल्या, कट केल्या. त्याच्यामुळे सेल हॅज कम डाऊन, प्रॉफिट हॅज इन्क्रीज. आणि मग आपल्याला आश्चर्य वाटतं, अरे आपला सेल कमी झाला, प्रॉफिट वाढला. त्यात काही मिराकल नाहीये. तुम्ही जर प्रॉपर अनालिसिस केलं तर तुम्हाला हे सगळं मला समजू शकेल. तिची टेक्निक्स काय मॅनेजमेंट अकाउंटिंग? मार्जिनल कॉस्टिंग हे फार महत्वाचे आहेत आणि इतके इंटरेस्टिंग आहेत. आणि मी सगळीकडे लेफ्ट अँड राईट वापरली आहेत, माझ्या क्लायंटला वापरली आहेत, म्हणजे कंपन्यांना वापरली आहेत. मार्जिनल कॉस्टिंग. मार्जिनल कॉस्टिंग एक थोडक्यात सांगतोय, फार मोठे सब्जेक्ट आहेत. की फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल. आपल्या धंद्यामध्ये काही कॉस्ट असतात त्या फिक्स असतात, काही कॉस्ट असतात त्या व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय? टर्नओव्हर बेस्ड. म्हणजे टर्नओव्हर वाढला की त्या कॉस्ट वाढतात, आणि टर्नओव्हर कमी झाला की त्या कॉस्ट. फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल. आपला जर सेल वाढला, प्रोडक्शन वाढलं की रॉ मटेरियल कॉस्ट वाढते, पॉवर वाढते, बरोबर आहे. पण त्या एक्झॅक्ट प्रमाणात सॅलरी वाढत नाही, किंवा आपल्या फॅक्टरीचे किंवा ऑफिसचा रेंट तेवढं वाढत नाही. रेंट इज फिक्स, दॅट इज कॉल्ड फिक्स कॉस्ट. तर आपल्याला जर प्रॉपर अनालिसिस करायचं असेल तर फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट याचं पहिल्यांदा बायफर्केशन. आणि फिक्स कॉस्ट इज एनिवे फिक्स.
ती काय आपल्या डिसिजन मध्ये फार फरक पडणार नाही, ती बाजूला ठेव. आणि मार्जिनल कॉस्टिंग मध्ये ऑल फोकस इज ऑन व्हेरिएबल. सगळं आपला व्हेरिएबल कॉस्ट, हाऊ वी कॅन रिड्यूस व्हेरिएबल कॉस्ट, हाऊ वी कॅन कंट्रोल व्हेरिएबल कॉस्ट, आणि मग प्रत्येक प्रोडक्टची व्हेरिएबल कॉस्ट काय आहे किंवा प्रत्येक सर्व्हिसची व्हेरिएबल कॉस्ट काय आहे, आणि मग त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतात. म्हणजे सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज कॉन्ट्रीब्युशन त्याला म्हणतात. कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस त्याला म्हणतात. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो आहे. त्याचे आणखी फार ऍडव्हान्टेजेस. मार्जिनल कॉस्टिंग इज ए म्हणतात त्याला की मॅजिक, त्याला वॅन म्हणतात इन द हँड्स ऑफ टॉप मॅनेजमेंट. स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणजे काय? जर तुमच्याकडे स्टँडर्ड प्रोडक्ट्स असतील आणि ते स्टँडर्ड असतील, म्हणजे आपण तेच ते प्रोडक्ट बनवतोय, विकतोय, काय करतोय, तर त्याचा एक आयडियल कॉस्ट आपण डिसाईड करायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड स्टँडर्ड कॉस्ट. आणि मग ऍक्च्युअल कॉस्ट काढायची, आणि मग स्टँडर्ड कॉस्ट आणि ऍक्च्युअल कॉस्ट त्याची कंपॅरिझन करायची, त्याचा डिफरन्स काढायचा, त्याला व्हरायन्सेस म्हणतात. त्याचं अनालिसिस करायचं, व्हरायन्स अनालिसिस त्याला म्हणतात, आणि मग कंट्रोल करायचं, रिड्यूस करायचं. फार किचकट आहे काम ते, पण अतिशय उपयोगी पडणारं स्टँडर्ड कॉस्टिंग टेक्निक आहे. बजेटरी कंट्रोल सिस्टीम हे प्रत्येकाला माहिती आहे. बजेट बनवायचं, आपण आपल्या बिझनेससाठी बजेट बनवतो. मग बजेट म्हणजे काय? किती सेल व्हायला पाहिजे पुढच्या वर्षी, म्हणजे धोबळप्रमाणे एक्सपेन्सेस किती व्हायला पाहिजे, बजेटेड प्रॉफिट किती पाहिजे, हे आपण बनवतो. पण असं नाहीये. बजेटरी कंट्रोल तुम्हाला जर डिटेलमध्ये करायचे असेल, इव्हन इफ यू आर गॉट ए स्मॉल स्केल बिझनेस, डिटेलमध्ये बजेट करायला पाहिजे. प्रत्येक एक्सपेंडिचर आणि इन्कमचं अनालिसिस करून ते कंट्रोलमध्ये आहेत की नाही ठरवा. रेशिओ अनालिसिस इज ऑल्सो वंडरफुल टेक्निक. रेशिओ अनालिसिस म्हणजे काय? की नुसती प्रॉफिटेबिलिटी चालत नाही हो, नुसती प्रॉफिट चालत नाही. माझा प्रॉफिट खूप चांगला वाढत चाललाय आणि खूप चांगला प्रॉफिट आहे, पण मला 7 तारखेला पेमेंट करायचंय वर्कर्सचं किंवा एम्प्लॉईचं, की 1 तारखेला माझ्या एम्प्लॉईचं, त्याला पैसेच नाही, बँक बॅलन्सच नाही. अरे मी प्रॉफिट तर चांगला केला, मग माझे पैसे का नाहीत? त्याला म्हणतात लिक्विडिटी. मग मी लिक्विडिटीमध्ये मार खातो. म्हणजे प्रॉफिटेबिलिटीचे रेशो काढावं लागतात, लिक्विडिटीचे वेगळे रेशो काढावं लागतात. माझी लिक्विडिटी पोझिशन किती आहे ते काढावं लागतं. बरं, मी 1 कोटी रुपये धंद्यात गुंतवलेले आहे, की हाऊ फास्ट आय एम रोटेटिंग दॅट मनी इन द बिझनेस, दॅट ऑल्सो गिव्ह यू मोर प्रॉफिट. एक बिझनेस आहे त्यांनी 2-3 प्रकार म्हणजे राऊंड केलेले आहेत, त्याचा प्रॉफिट, आणि ज्यांनी 5-6 केले आहे त्याचा प्रॉफिट नक्कीच वाढणार. हे त्याला बिझनेस सायकल म्हणतात. म्हणजे समजा फॉर मॅन्युफॅक्चरिंग रॉ मटेरियल परचेस करायचं, त्याचं WIP होतं, वर्क इन प्रोग्रेस, मग फिनिश गुड्स, मग ते विका, म्हणजे डेटर्स येतात, डेटर्स पासून परत कॅश परत अगेन रॉ मटेरियल, हे त्याला म्हणतात बिझनेस सायकल. तर हाऊ फास्ट आय एम रोटेटिंग दॅट. आणि बिझनेस करताना फक्त माझेच पैसे उपयोग नाही होत सांगतो. मी जर माझ्याच पैशाने धंदा करायला लागलो तर लिमिटेड बिझनेस राहील. सो आय हॅव टू बॉरो. ते किती बॉरो करायचं? माझ्याकडे 1 रुपया आहे, 2 रुपये बॉरो करू, 10 रुपये बॉरो करू, हे कोण सांगणार आणि कोण ठरवणार? लोकांकडे पाहून नाही ठरवायचं. आपली कपॅसिटी किती आहे, त्याला डेट इक्विटी रेशोज, त्याला ते वेगळे रेशोज काढावं लागतात. सो रेशिओ अनालिसिस इज जस्ट लाईक आपण जेव्हा आपल्या मेडिकल टेस्ट करायला जातो ना, ब्लड प्रेशर, हार्ट, किडनी, लिव्हर, हे रेशिओ अनालिसिस गिव्स यू द एंटायर फायनान्शियल हेल्थ ऑफ द बिझनेस, आणि इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्हेरी इंटरेस्टिंग. आणि लास्ट इज फंड फ्लो कॅश फ्लो. मी म्हटलं ना, फंड फ्लो कॅश म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये पैसे येतात कुठून आणि पैसे जातात कुठून हे आपल्याला कळत नाही. तुम्हाला 10 लाख रुपये प्रॉफिट झालाय वर्षाच्या शेवटी, म्हणजे तुमचा बँक बॅलन्स 10 लाखांनी वाढला का? कॅश बॅलन्स 10 लाखांनी वाढतो का? नाही वाढतो. तो 5 लाखांनी कमी झालाय कॅश बँक बॅलन्स. अरे पण मग 10 लाख प्रॉफिट गेला कुठे? लक्षात आलं का मी काय म्हणतो ते? आधी सामान्य बिझनेस मनला पडलेले प्रश्न आहेत की प्रॉफिट अँड लॉस मध्ये मला 10 लाख प्रॉफिट दिसतोय, माझा सुरुवातीचा बँक आणि कॅश बॅलन्स 5 लाख होता, मग 5 + 10 15 लाख बॅलन्स पाहिजे. नाही तो 2 लाखच राहता बॅलन्स दिसतोय, हे पैसे गेले कुठे? हे जे टेक्निक आहे त्याला म्हणतात फंड फ्लो कॅश फ्लो. म्हणजे धंद्यात पैसे येतात, त्याला म्हणतात सोर्सेस अँड ऍप्लिकेशन्स ऑफ फंड्स. पैसे येतात, कुठून आले आणि कुठे गेले हे अनालिसिस करायला पाहिजे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस एका ठिकाणी, कॉस्टिंग एका ठिकाणी, परंतु हे कळलं पाहिजे आपल्याला पैसे येतात कुठून आणि पैसे जातात कुठून. मग आपल्याला फायनान्सवर जास्ती चांगला कंट्रोल करता येतो.
सो दिस इज मॅनेजमेंट अकाउंटिंग. आणि आता लास्ट आपण वेळ कमी आहे, शेवटच्या फायनान्शियल मॅनेजमेंट. दिस इज फर्दर डेव्हलपमेंट इन द फायनान्स फील्ड. जेव्हा फायनान्सचा क्रंच यायला लागली, पैशाचे क्रंच यायला लागले, तेव्हा स्केअरसिटी ऑफ कॅपिटल इन द मार्केट, बँकेकडे पैसे नव्हते, फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे पैसे नव्हते. मग जो आपला पैसा आहे तो आपण जपून वापरायला पाहिजे, चांगल्या चांगल्या प्रोडक्टिव्ह कारणांसाठी वापरायला पाहिजे. त्याच्यासाठी हे लेटेस्ट डेव्हलपमेंट टेक्निक सुरू झालं, फायनान्शियल मॅनेजमेंट. मग त्याची डेफिनेशन बघूया. एक सॉलोमन म्हणून त्यांनी फार चांगली केली डेफिनेशन. Financial management is concerned with the managerial decisions, it results in the acquisition and financing of long-term and short-term credits for the term. As such, it deals with the situation that requires selection of specific assets, selection of specific liabilities, as well as the problem of size and group of the enterprise. हे महत्वाचं आहे. म्हणजे कन्सर्न विथ मॅनेजर डिसिजन इज ऍक्विजिशन अँड फायनान्सिंग. म्हणजे आपल्या बिझनेसचा फायनान्स कसा करायचा, पैसे म्हटलं ना, आपले पैसे किती टाकायचे, बाहेरून पैसे किती आणायचे, त्याचे परिणाम काय काय होतात, आणि मग आपण कुठल्या लायबिलिटीज क्रिएट करायला पाहिजे, कुठल्या ऍसेट्स क्रिएट करायला पाहिजे, लॉंग टर्म लायबिलिटीज किती, शॉर्ट टर्म लायबिलिटीज किती, लॉंग टर्म ऍसेट्स किती, शॉर्ट टर्म ऍसेट्स किती, हे सगळं टेक्निक जे आहे दॅट इज कॉल्ड financial management. What are the objectives? Again, it is maximization of profitability. Profit, ability to generate profit आपली कशी वाढेल ते त्याच्यासाठी फार उपयोग होतो. मेंटेनन्स ऑफ लिक्विडिटी, म्हटलं तुम्हाला कॅश आणि बँक बॅलन्स हे कळतं. एन्शुरिंग ए फेअर रिटर्न ऑफ टू द ओनर्स, ROI त्याला म्हणतात, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यावर आपले रिटर्न किती मिळत आहेत ते तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट सांगतं. बिल्डिंग अप रिझर्व्ह फॉर द ग्रोथ ऑफ डायव्हर्सिफिकेशन. आज आपला बिझनेस एवढा आहे, आपल्याला वाढवायचा का तेवढाच करायचा. नो, वी वॉन्ट टू ग्रो अँड वी वॉन्ट टू डायव्हर्सिफाय टू डिफरंट सेक्टर्स ऑर डिफरंट प्रोडक्ट्स ऑर डिफरंट सर्व्हिसेस. त्याच्यासाठी रिझल्ट पाहिजे ना. सगळा प्रॉफिट आपण का घेऊन टाकला, खाऊन टाकला आणि काही रिझल्ट क्रिएट नाही केले तर मग पुढचा ग्रोथ कशी होईल, तुमचं डायव्हर्सिफिकेशन कसं होणार. त्याच्यामुळे आपला जो प्रॉफिट झाला किंवा आपले फंड्स क्रिएट झालेले आहेत एका वर्षात, ते आपण किती रिझर्व करून ठेवायला पाहिजे. आपण घरी सुद्धा काहीतरी सेव्हिंग करतो ना, ते फ्युचरसाठी करतो, तसंच हे बिझनेसचं आहे. एन्शुरिंग मॅक्झिमम ऑपरेशनल इफिशियन्सी बाय इफिशियंट अँड इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ फायनान्स. पैसे आपल्याकडे 1 कोटी आहेत, ती कशी वापरायचे मॅक्झिमम, म्हणजे प्रॉफिटेबिलिटी वाढेल. आणि एन्शुरिंग फायनान्शियल डिसिप्लिन इन द ऑर्गनायझेशन. फायनान्शियल मॅनेजमेंट असलं ना की प्रत्येक रुपयाचा खर्च हा अतिशय ज्युडिशियसली आपण करायला पाहिजे, करेक्ट डिसिजन साठीच करायला पाहिजे. नाही तर कोणी काही खर्च करते, जसं आपला धंदा वाढत जातो ना तसं हे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट होत जातं आणि मग डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये आपलं एवढं लक्ष राहत नाही. त्याच्यामुळे अनलेस वी हॅव गॉट अ सिस्टम्स, वी शुड मॅनेज बाय सिस्टम्स. आता मॅनेजमेंट बाय इंडिव्हिज्युअल्स ते गेलं, मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह, मॅनेजमेंट बाय रिझल्ट, हे सगळं वेगळं आहे. पण मॅनेजमेंट बाय सिस्टम्स, तुम्ही जर सिस्टम एकदा ले डाऊन केल्या तर मग नथिंग विल गो रॉंग. तुम्ही आहात का नाहीत का, द बिझनेस विल रन. दॅट इज नोन ॲज ऑब्जेक्टिव्ह. आणि शेवटची आता स्कोप, त्याच्यामध्ये काय काय येतं फायनान्शियल मॅनेजमेंट. फंड्स रिक्वायरमेंट डिसिजन, मला पुढच्या वर्षी 2 वर्षांनी 3 वर्षांनी मला किती फंड्स पाहिजे, पैसे किती पाहिजे ते आधी ठरवा. आपलं ठरवतच नाही. आपण जसा धंदा चाललाय तसा वाढतोय, मार्केट वाढतंय, कस्टमर्स वाढतायत, ऑर्डर्स येत आहेत, वाढत चालत. दॅट इज नॉट अ डिसिप्लिन्ड मॅनेजमेंट टेक्निक. वी मस्ट हॅव फंड्स रिक्वायरमेंट डिसिजन क्लिअरली लेट डाऊन. मग ते फायनान्सिंग कसे करायचे, म्हणून म्हटलं आपलं भांडवल किती टाकायचं, बॉरोड फंड्स किती आणायचे, दॅट इज कॉल्ड फायनान्सिंग डिसिजन. फायनान्स आला की ते इन्व्हेस्ट कसे करायचे, म्हणजे एखादी मॅन्युफॅक्चरिंग त्या मशीन, कुठल्या मशीनमध्ये इन्व्हेस्ट करायचं, फर्निचर किती घ्यायचं, आपल्या ऑफिससाठी किती खर्च करायचा, दॅट इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट. ज्या पब्लिक लिमिटेड कंपनी असतात, शेअर होल्डर असतात, त्यांना डिव्हिडंड डिसिजन इज अ व्हेरी क्रुशियल डिसिजन. किती डिव्हिडंड द्यायचा शेअर होल्डरला, कमी दिला तरी शेअर होल्डर नाराज, जास्ती दिला तर आपली फायनान्शियल पोझिशन डाऊन होऊन जाईल.
मग बॅलन्स आता लागतो डिव्हिडंड किती द्यायचा ते फायनान्शियल मॅनेजमेंट आपल्याला हेल्प करतं. सप्लाय फंड्स टू ऑल पार्ट्स ऑफ ऑर्गनायझेशन. आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळे असतात. परचेस डिपार्टमेंट आहे, आपलं पर्सनल डिपार्टमेंट आहे, HR डिपार्टमेंट आहे, लेबर डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग डिपार्टमेंट. याला सगळ्यांना फंड्स लागतात ना, पैसे लागतात ना. ते किती लोकांना किती पैसे द्यायचे, अलोकेशन ऑफ फंड्स, ते फायनान्शियल मॅनेजमेंट सांगतात. इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल परफॉर्मन्स, आपण हाऊ गुड वी आर डुईंग. निगोशिएशन विथ बँकर्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, त्याच्यासाठी तुम्हाला तुमची FM फायनान्शियल मॅनेजमेंट व्हेरी स्ट्रॉंग लागते. कीपिंग ए ट्रॅक ऑफ स्टॉक एक्सचेंज बिहेवियर अँड प्राइसेस, म्हणजे ते त्या लिस्टेड कंपनीज वगैरे वगैरे आहेत त्यांच्यासाठी ते लागतं. ते टूल्स काय आहेत, ही शेवटची स्लाइड. टूल्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, हे कसं करायचं फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याची पण टेक्निक्स आहेत. त्याला कॅपिटल स्ट्रक्चर म्हणतात, की म्हणजे आपलं कॅपिटल किती आणि बॉरोड किती, म्हणजे त्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल. आणि प्रत्येक पैशाला किंमत, नथिंग इज फ्री इन दिस वर्ल्ड. मी माझे पैसे गुंतवतोय म्हणजे काय ते फ्री आहेत का? नो, इट हॅज गॉट अ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ना. आय एम लुझिंग द इंटरेस्ट ऑन दॅट. मी जर बँकेत टाकले असते 10 लाख रुपये, मला इंटरेस्ट मिळाला असतं, भले 5%, पण मी ते बिझनेसमध्ये टाकतोय, इट हॅज गॉट अ कॉस्ट. ते किती, आपली कॉस्ट किती, म्हणजे आपल्या भांडवलाची बॉरोडची कॉस्ट ऑफ कॅपिटल ते ठरवता येतं. कॅपिटल बजेटिंग, म्हणजे आपण जे फिक्स असेट्स परचेस करतो त्याचं बजेटिंग करायचं. फायनान्शियल लिव्हरेज, म्हणजे कमीत कमी पैशात जास्तीत जास्त आपल्याला प्रॉफिट कसा कमवता येईल, प्रॉफिटेबिलिटी कशी वाढवता येईल, ते फायनान्शियल लिव्हरेज म्हणतात. वर्किंग कॅपिटल, डे टू डे म्हटलं ना, 1 तारखेला पगार द्यायला पैसे नाहीत, 7 तारखेला इलेक्ट्रिसिटी बिल भरायला पैसे नाहीत. प्रॉफिटेबिलिटी खूप छान आहे, पण लिक्विडिटी नाही आहे. वर्किंग कॅपिटल म्हणजे कॅश, बँक, डेटर्स, स्टॉक, आपला स्टॉक जो असतो तो, इन्व्हेंटरी, त्याला वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट म्हणतात. रेशियो अनालिसिस ऑलरेडी आय टोल्ड, फंड फ्लो अनालिसिस ऑलरेडी आय एक्सप्लेन टू यू. So this is the importance of financial management. This is the latest techniques in the finance. Thank you very much. Thanks a lot. थँक्यू सर, खूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगितलंय. Fantastic. आणि अतिशय सुंदर झालेले हे प्रेझेंटेशन. खरं एका दिवसाचं किंवा अर्ध्या तासाचं नाहीये, मला माहिती आहे खूप. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्षरशः आपण ज्याला म्हणतो की जीव तोडून तुम्ही इथे आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे खूप छान पद्धतीने. आणि याचा फायदा सगळ्या उद्योजकांना होणार आहे सर. नक्की तुमचे खूप खूप आभार सर, खूप छान पद्धतीने सांगितलंय. आणि आपण नाशिकचे पण चॅप्टरचे कलिग आलेले आहेत इथे, त्यांना मी रिक्वेस्ट करेल की एकदा तुम्हाला फिजिकली बोलवायला पाहिजे आणि 3 ते 4 तासाचं सेशन आपण नक्की ठेवू सर. बरोबर, हा विषय जरा मोठा आहे त्याच्यामुळे वेळ जास्ती पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील? श्रीपाद सर आपले फाउंडर प्रेसिडेंट इथे आलेले आहेत. नाही, काही नाही. प्रश्न आरके देव प्रश्न विचारण्या इतकं आपल्याला डोकंच नाहीये, त्यामुळं आरके देवधरांना फक्त नमस्कार करण्यासाठी मी आलोय. अरे श्रीपादजी, आपण आला, फार बरं वाटलं. बऱ्याच दिवसात भेटलो नाही आपण. ऐकलं आणि वर्षानुवर्ष, मी गेली 25 वर्ष आपला विद्यार्थी आहे सर. हा, आपला एवढा पसारा एवढा वाढलाय, हे बघून फार आनंद होतोय. छान आहे. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. येस सर, कोणाला काही क्वेश्चन असतील? अविनाश शुक्ला सर. गणेश नाईक आता ऑनलाईन आहेत. आणि आता आपलं फ्युजन फेस्ट नाशिकमध्ये चालू आहे.